आणि तुकारामांच्याच भाषेत सांगायचं झालं तर तुकारामांनी जसं सांगितलंय, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. याचं कारण असं आहे की मी जी उबर बुक केली आहे त्याचं AC चालत नाही आहे, त्यामुळे हे जे काही माझ्या केसांचं होतं आहे खिडक्या उघड्या ठेवल्यामुळे. आज श्रीरामनवमी आहे आणि सगळ्यांना श्रीरामनवमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. मी माझ्या मामाच्या घरी चालले चेंबूरला. दरवर्षी मामाकडे रामनवमी उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा केला जातो. पहिल्यांदा रेकॉर्ड करणार आहे. हा माझा 3रा व्लॉग आहे. तुम्ही सगळ्यांनी माझ्या आधीच्या 2 व्लॉगना खूप छान प्रतिसाद दिला आहे. मज्जा आली आहे मला आणि हा व्लॉग पण तेवढाच इंटरेस्टिंग असणार आहे कारण ट्रॅजेडी, माझी कॅब बंद पडली आहे. कारण त्याने मगाशी माझ्या घरून निघताना टर्न करताना एक मोठा दगड होता आणि त्याला तो दिसला नाही आणि तो त्याच्यावर आपटला. त्याच्यामुळे त्याचा AC पूर्ण ऑइल लीक होतं समोरून. आणि आत्ता इथे मध्येच विक्रोळीला कुठे आहे मी मला माहीत नाही, मी विक्रोळीला आहे आणि कॅब बंद पडली आहे आणि मला ऑलरेडी 12 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं कारण राम जन्म 12:30च्या दरम्यान काहीतरी होतं आणि ती आरती मला मिस करायची नाही आहे. फुल ऑन ट्रॅजेडी. मी आता रिक्षा पकडली आहे आणि पोहोचण्याचा प्रयत्न करते कारण 12:30चा जन्म आहे. रिक्षावाले काका रागात दिसत आहेत फोनवर. गॅस भरायला आम्ही थांबलोय. रिक्षाचा गॅस संपलाय. आता क्या हुआ? टूटा नहीं ना कुछ? आज क्या हुआ है? CNG आपलं गॅस CNG गॅस भरल्यानंतर रिक्षावाले काका जस्ट थोडे मागे घेतले आणि पुढच्या रिक्षाला ठोकली. त्याचं काहीतरी मागून ठोकलंय. आय डोंट नो व्हॉट्स रॉंग. त्या काकांना घाई झाली आहे तर त्यांनी मला आता दुसऱ्या रिक्षात जायला सांगितलंय. सो ही माझी 3री व्हेकल आहे. कम पैसा क्यों दिए? ऐसे नहीं करने का. पहले ही आप मुझे उतार रहे हो अभी. हाँ फिर पहले बोलने का था. मेरा टाइम कितना वेस्ट किया. लिफ्ट मध्ये आणि मला आवाज येतोय आरती सुरू झाल्याचा. सो मी पोचते ऑलमोस्ट. आपण बघूया आरती. आता मी जेवायला जाते. वरती सगळ्यांसाठी जेवण असतं. एक छोटीशी जागा आहे. सगळ्यांसाठी खूप जेवण केलेलं असतं. आता मस्तपैकी जेवूया. पाय पडला दाढीवाले बाबाचा. दाढीवाले बाबाचा पाय पडलाच काय?
जय श्रीराम. आणि ह्या आमच्या घरातल्या रामाच्या प्राचीन मूर्ती आहेत. 500 वर्षांचा इतिहास आहे ही आमची. आपण चैतुशी बोलूया. इकडे इकडे इकडे. तर आम्ही नातवंड जे आहोत लक्ष्मीबाई महादेव नागटे यांचे, तर आमची ही 13वी किंवा 14वी पिढी आहे. त्याचा असा पिढ्यांचा इतिहास बघायला गेलं तर जवळजवळ 450-500 वर्षांचा इतिहास जातो. तर माझ्या मते किंवा माझ्या अंदाजानुसार ह्या मूर्ती 15व्या शतकातल्या असाव्यात. कारण 13-14 पिढी तुकाराम महाराजांची 11वी पिढी चालू आहे. तर त्याहीपेक्षा जुन्या 2-3 पिढी अगोदरच्या या मूर्ती आहेत. तर असा आमचा 14 पिढ्यांचा इतिहास आहे. हा राम सेवेचा 14 पिढ्यांचा इतिहास आहे. आणि इतक्या वर्षांनंतरही आत्ताची आपली पिढी इतक्या मनापासनं रामनवमी साजरी करते. इतक्या मनापासनं हा उत्सव साजरा केला जातो. या घरात अजूनही नागटे परिवार म्हणजे माझ्या सगळं आजोळ आहे, हे माझ्या मामाचं घर आहे. आणि आम्ही हे सगळं अखंड परिवार, 5 बहिणी, 2 भावंड आणि त्यांची मुलं असं सगळे ह्या दिवशी सगळे आम्ही इथे जमतो. रामाचा जन्माचा सोहळा करतो, रामाची पूजा करतो. आणि हा 500 वर्ष प्राचीन मूर्ती आमच्याकडे आहेत. आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत. आणि हा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल असतो. जसं तुकाराम महाराजांकडे पांडुरंगाचा वारसा हा 7 का 8 पिढ्यांपासून विश्वंभर बाबांपासून जसा चालत आला, तसाच हा वारसा आपल्याकडे 14 पिढ्यांपासून चालत आलेला आहे. आणि तुकारामांच्याच भाषेत सांगायचं झालं तर तुकारामांनी जसं सांगितलंय, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तर हा समर्पक अभंग माझ्या मते तरी मला या सेवेला किंवा या वारसाला वाटतो. धन्यवाद.